उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार, तर शरद पवार सुळेंची राहुल गांधींसोबत डिनर डिप्लोमसी. आठवड्याभरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट घेण्याची शक्यता, तर खासदारांसह इतर एनडीए नेत्यांनाही भेटणार. पंतप्रधान मोदी दिल्लीत आज कर्तव्य भवनचं उद्घाटन करणार. दुपारी 12:15 वाजता उद्घाटन पार पडेल. जाहीर कार्यक्रमालाही संबोधित करणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे फटाके दिवाळीनंतर. निवडणुका टप्प्याटप्प्यानं होणार. महापालिका निवडणुकांसाठी डिसेंबर उजाडण्याची शक्यता. सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींची कानउघाडणी केल्यावरून सामनातून निशाणा. खरे भारतीय कोण याचा छडा सुप्रीम कोर्टानंच लावावा, असंही आवाहन. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून युवा वर्गावर विशेष लक्ष. युवा मोर्चाची आज सकाळी 10 वाजता बैठक. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आशिष शेलार उपस्थित राहणार. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार. आगामी शेतकरी आंदोलनासंदर्भात चर्चा करणार. मराठी चित्रपट पुरस्कारादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ. खालिद का शिवाजी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी. शिवशंभू विचार मंचाच्या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर सोडलं. आरती साठेंची हायकोर्टात न्यायाधीशपदी नेमणूक. त्यामुळे नव्या वादाला तोंड. 2 वर्षांपूर्वी आरती साठे भाजपच्या प्रवक्त्या होत्या. सुप्रीम कोर्टानं निवृत्ती रद्द करावी, वडेट्टीवारांची मागणी. वरळी बीडीडी वासियांना आठवड्याभरात घरांचा ताबा मिळणार. 556 रहिवाशांना 500 चौरस फुटांची सदनिका. मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा. दीड मिनिटात कोकण रेल्वेच्या आरक्षणाची वेटिंग लिस्ट हजारापार. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या लाखो प्रवाशांचा हिरमोड. आज चालू आर्थिक वर्षातील तिसरं द्वैमासिक पतधोरण जाहीर होणार. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा पतधोरण जाहीर करणार. भारतावर येत्या 24 तासात वाढीव कर लादणार. डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतावर खुश नसल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. रुपयाची किंमत आणखी घसरण्याची शक्यता. उत्तराखंडच्या खीरगंगा परिसरात ढगफुटीमुळे महाप्रलय. 4 जणांचा मृत्यू. नांदेडमधील सगळे 11 पर्यटक सुखरूप, तर 10 जवान बेपत्ता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.